सही पोषण देश रोशन या जयघोषानं 1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पोषण अभियान महिना ब्रह्मपुरी तालुक्यातील एकूण 224 अंगणवाडींमध्ये घेण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत कुपोषणाबाबत जनजागृती करून एक लोकचळवळ उभारण्यात आली। याच संदर्भातील नुकताच भव्य कार्यक्रम ब्रह्मपुरी येथील पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आला। कार्यक्रमादरम्यान डॉक्टर योगेश बनवाडे यांनी अंगणवाडीतील 10 कुपोषित मुलांना दत्तक घेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला। त्यांच्या या कार्याची दखल घेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्यासह पत्नी यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला। या अभियानाअंतर्गत 224 अंगणवाडींमध्ये उत्कृष्ट कार्य पार पाडल्याबद्दल अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासनातर्फे प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती कृष्णा सहारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण, जिल्हा परिषद संजय जोहे, पंचायत समिती उपसभापती विलास उरकुडे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, नगराध्यक्ष योगिताताई बनपूरकर, पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रदीप बिरमवार प्रामुख्याने उपस्थित होते। तर आपल्याला लोकचळवळ निर्माण करावी लागेल आणि लोकचळवळ निर्माण करत असताना त्यामध्ये सर्वात मोठा जर वाटा असेल तर सरपंच लोकांचा असू शकतो। कारण ज्या गावाचा तो सरपंच आणि कुपोषण मुक्त करणे म्हणजे आपली सर्वांची जबाबदारी असण्याबरोबरच ज्यांच्या पोटी आपण जो बाळ जन्माला येतो ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। शेवटी आपल्याला स्वतःची गाडी स्वतः करायची आहे, परंतु अनेकदा आपण सरकारवर अनेक योजनांवर फेकून देतो। जर आपण असंच फेकत राहिलो तर निश्चित कुपोषण कमी होणार नाही। आपल्याला जर क्रांती घडवायची असेल, ब्रह्मपुरीमध्ये चांगलं काम आहे, जिल्ह्यात सुद्धा चांगलं काम आहे। आमच्या सन्माननीय झोले साहेब सातत्यानं काम करत आहेत।